आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। संपूर्ण देशात नीट परीक्षेमध्ये पेपर फुटीच्या घटनेनंतर आंदोलन सुरू झालं। सुमारे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। याच्या निषेधार्थ सोनम वांगचुक यांनी दिल्लीत गेल्या 21 दिवसांपासून आंदोलन सुरू केलंय। त्यांना पोलिसांनी उचलून नेलंय। त्याच्या निषेधार्थ आज इचलकरंजी शहरात गांधी पुतळा चौकात युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलं। तसंच सह्यांची मोहीमही सुरू करण्यात आली आहे। या आंदोलनाला शहरातून वाढता पाठिंबा मिळतोय। इचलकरंजी शहरामध्ये आज सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं गांधी चौकात 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण सॅम आठवले यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आलं। याला शहरातल्या सर्वच राजकीय पक्षांनी, विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिलाय। संपूर्ण देशात, राज्यात नीट परीक्षेमध्ये पेपर फुटीसारखी घटना घडली। त्यामुळे सुमारे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती। तसंच देशाचे शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा यासाठी दिल्लीतल्या जंतर मंतर इथं सोनम वांगचुक यांनी गेल्या 21 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय। त्यांना दिल्ली पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। याच्याच निषेधार्थ आज युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं गांधी चौक इथं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलंय। या उपोषणाला शहरातून विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। सध्या देशात हुकुमशाही पद्धतीनं सरकार चालतंय। 21 दिवस एखादा माणूस उपोषण करत असेल तर त्याकडे सरकारचा एकही माणूस जात नाही। अशा व्यक्तीनं राजीनामा द्यावा, त्याचबरोबर जबाबदार मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी देशातून वाढती मागणी होऊ लागली आहे। देशाचे शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच भारत सरकारनं केंद्र सरकारमधील अशा मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा, अन्यथा संपूर्ण देशभर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील। सध्या दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे। हे सरकार हिटलरशाही पद्धतीनं विद्यार्थ्यांबरोबर वागतंय। हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा युवा महाराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष सॅम आठवले यांनी दिलाय। या उपोषणाला सॅम आठवले, सचिन बेलेकर, सतीश कवडे, जुबेर खतीब, दशरथ माने, सदाशिव बंडीगणी, राहुल लोकरे, रवींद्र कवडे, अशोक रानभरे आदी जण उपस्थित होते। आजच्या या उपोषणाला राजकीय नेत्यांनी, विद्यार्थ्यांनी मोठा पाठिंबा दिलाय। जनतेचा विकास हीच खरी तयारी। लोकांना भाषण नको तर जनतेला राशन पाहिजे। हे जेवढे नेते मोठे झाले तेवढे खोटे झाले, जनतेचे हे तोटे झाले। हे जेवढी मोठे हे तेवढी खोटे आहेत। ज्यांची भूक नाही भागत हे उपाशी पोटे आहेत। लोकांना भाषण नको तर जनतेला राशन पाहिजे। हॉस्पिटलमध्ये उपचारावेत फॉर्मॅलिटी नको, गरीब माणसाच्या जीवावर पॉलिटिक्स नको। तिथं खरं बोलणारा एकटा पडतोय आणि खोटं बोलणाऱ्याला गर्दी होते। तिथं लोकांना भाषण नको तर जनतेला राशन पाहिजे। रस्ते आरशासारखे नको चालायला लायक आहेत। खड्ड्यात विकास नाही तर खऱ्या कामाला दिसायला हवेत। टेबल खालचं वजन कुठं तर वाढले गेले, म्हणूनच विकास कुठं तर थांबले गेले। पाणी फक्त भाषणात नाही, घराघरात यायला पाहिजे। महागाई एवढी की बंद झाली उधारी, पण दारात झाले नाही अजून गटारे। खिशात पैसाने वाढले जबाबदारी, कसं चालवायचं आयुष्य हेच विचारधारे। लोकांना भाषण नको, जनतेला राशन पाहिजे। मिडल क्लास मनापासून हसत नाही। महागाई एवढी की पैशाची बचत नाही, जबाबदारी एवढी की गरीब बसत नाही। सगळं सहन करतोय पण कुणाला डसत नाही, आणि गरीबाचं खाल्लंय की कुणाला पचत नाही। कशासाठी एवढं राहायचं स्वार्थी, एक दिवस उठणाऱ्या सगळ्यांची आरती। जगणं केलं नसलं पाहिजे व्यर्थ, त्याला पाहिजे थोडा अर्थ। मागण्याच्या आधी कुणाला येणार नाही पत्र। लोकांसाठी जगण्यामध्ये सॅम भाऊ सारखा पाहिजे मंत्र। कागदावर योजनाने जमिनीवर परिणाम पाहिजे। लोकांना भाषण नको तर जनतेला राशन पाहिजे। स्टेजवरती भले भले दिसतात ते श्रेष्ठ, कामाची वेळ आली की झाले भ्रष्ट। जनतेने त्या नावाला केले नसतं, सामान्य जनता आज बोलू शकते स्पष्ट। या संपूर्ण गावाला त्यामुळे तुमच्यामुळे आज दिसत आहे कष्ट। आमदार गुवाहाटीला सुटले, इथं खासदार फुटले, नीटचे पेपर फुटले आणि विद्यार्थ्यांचे स्वप्न तुटले। लोकांना भाषण नको तर जनतेला राशन पाहिजे। एक चांगलं शासन पाहिजे, एक दिवस भेटणारी नोट नको, 5 वर्ष चालणारं पोट पाहिजे। शब्दामध्ये पोट नको, चांगला रोड पाहिजे। जनतेच्या डोक्याला लोट नको, अडचणीला तोड पाहिजे। वरच्या देवावर भक्ती पाहिजे, सोबत जनतेची शक्ती पाहिजे, आणि या समाजाच्या विकासासाठी सोनम वांगचुक सरासारखी एक चांगली व्यक्ती पाहिजे। जय भारत, जय महाराष्ट्र। आज देशामध्ये
जे विद्यार्थ्यांच्यासाठी, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि नीटमध्ये जे पेपर फुटला, त्याचबरोबर इथं त्यांच्या जे आरोप आहेत त्यांना अजूनपर्यंत शिक्षा जी व्हायला पाहिजे लवकर ती झाली नाही. तर देशामध्ये जी अराजकता विद्यार्थ्यांच्या मध्ये माजले आणि त्या संदर्भामध्ये जंतर मंतर या ठिकाणी सोनम वांगचुक सर हे आंदोलन करतायत, उपोषण करतायत आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा त्यांनी जे 21 विद्यार्थी नीटच्या एक्झामच्या चुकीच्या गोष्टींच्यामुळं, पेपर फुटीमुळं ज्यांनी आत्महत्या केली, यांच्यासाठी म्हणून ते आपली नैतिक जबाबदारी, त्या आत्महत्येस कुठेतरी आम्ही सुद्धा जबाबदार आहे म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही नैतिक मागणी ते मागतायत आणि 19-20 दिवस ते उपोषणला बसतात. त्यानंतर त्यांना त्यांच्या जे स्वास्थ्य आहे, जे आरोग्य आहे त्याचं कारण दाखवून त्यांना कुठंतरी हॉस्पिटलमध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाच्या दबावाखाली ठेवलंय आणि जे विद्यार्थ्यांना न्याय हक्क दिला पाहिजे आतापर्यंत सरकारने तिथे आलं पाहिजे. कारण आम्ही भारतीय म्हणून तुम्हाला मतदान केले, भारतीय म्हणून तुम्हाला सरकार म्हणून निवडले. तुमच्याकडे मागणी करणं आमचा हा भारतीय हक्क आहे. संविधानानं आम्हाला तो अधिकार दिला आहे आणि तो अधिकार जर तुम्ही दाबत असाल तर हा युवा पिढी विद्यार्थी थांबणार नाही. आणि सोनम वांगचुक सरांना हाच सपोर्ट देण्यासाठी आज इचलकरंजीमध्ये आम्ही या ठिकाणी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतोय आणि आमचं सोनम वांगचुक सरांच्या उपोषणास समर्थन आहे युवकांचं, विद्यार्थ्यांचं, असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो.